समाजाला आरक्षण देताना आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी म्हटलंय। तसंच आमदार सुनील भुसारेंनीही झिरवाळांच्या सुरात सूर मिसळलाय। दरम्यान धनगरांना आदिवासीतून आरक्षण दिल्यास सरकारला 85 मतदारसंघात परिणाम भोगावे लागतील असा इशारा आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीने दिला आहे। असं आहे, देता येईल किंवा देता येणार नाही ह्याच्यापेक्षा देता येत असेल तर ते द्यावं, फक्त आम्हा आदिवासींमध्ये ते नको। कारण असं रोज जर उठलं रोज प्रत्येक छोट्या मोठ्या जाती जमातींनी किंवा इतरांनी आदिवासीत आरक्षण द्या म्हणजे नेमकं काय? तर आमचं म्हणणं आहे आरक्षण जो मागेल त्याला देता येत असेल तर द्या, परंतु ते फक्त आणि फक्त आमच्यात नको, एवढंच आमचं मागणं आहे। सुप्रीम कोर्टाने, माननीय सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी धनगर आरक्षण हे धनगड जमात हे एकत्र नाहीत, त्यांना आरक्षण देता येणार नाही असा निर्वाळा दिला आहे। असं असताना सुद्धा आपलं राज्याचं सरकार त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ सांगत आहे की आम्ही धनगरांना आरक्षण देऊ, समिती गठीत करू। जो अधिकार सरकारला नाही त्याचा प्रयत्न का सरकार करतंय? का फक्त मतांच्या राजकारणासाठी? हा त्यामध्ये प्रश्न आहे। आणि जर सरकारने काही त्यामध्ये दखल अंदाजी केली तर आम्ही सर्व लोक त्या राज्यामध्ये येऊन आम्ही घरी बसणं पसंत करू आणि मग अतिशय तीव्रपणे रस्त्यावरची लढाई लढू। आदिवासी समाज जवळजवळ 85 विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभावित करू शकतो आणि 25 मतदारसंघ ते राखीवच आहेत आदिवासींसाठी। आणि म्हणून तुम्ही एका बाजूला बेरीज करायला जाल पण दुसऱ्या बाजूला तुमची 100% वजाबाकी होऊ शकते। फक्त राजकारणापोटी जर मुख्यमंत्री महोदय धनगड आणि धनगर एकच आहेत अशा प्रकारची भूमिका घेणार असतील, तशा प्रकारे GR काढणार असतील, त्याला आदिवासी समाजाचा कडाडून विरोध आहे।